Am I audible? Can somebody confirm me? Yes, sir. Okay, I'm audible. And my screen is visible now? Yes, sir. Yes, okay, very good. So, see, still the attendance is very, very less. Why come? I don't know. The attendance in the afternoon lectures are becoming lesser and lesser. Okay, so basically, what we were discussing in the previous lecture was the point MPFI, that is the fuel injection system for SI engine. Now, basically, we know that a fuel injection system for SI engine consists of a carbureted system. So, the carburetor, which is a device which sucks in the air and the fuel, prepares a mixture and supplies to the engine. So such engines are called as carbureted engines, and SI engines are generally carbureted engines. But as the time passed, it was observed that the carburetors are becoming more and more complicated because we want to ensure optimum performance of the engine as a whole. When we say optimum performance, we mean to say we want to have very good mileage, or in other words, lesser fuel consumption, and simultaneously we should have higher power also. So on the other hand, what was happening was, whenever you try to increase the power, you need to supply more fuel, and you tend to supply rich mixture, and whenever rich mixture is supplied, the fuel efficiency is coming down, and whenever you are trying to reduce the fuel consumption, you have to supply the lean mixture, and whenever you are trying to supply the lean mixture, the power was coming down. So that was the difficulty. म्हणजेच काय, ज्या वेळेला आपण पॉवर वाढवायचा प्रयत्न करू, त्यावेळेला आपली फ्युएल एफिशियन्सी मार खाते, आणि फ्युएल एफिशियन्सी अचीव्ह करायचा प्रयत्न केला तर पॉवर मार खाते. हे तुम्ही तुमच्या टू व्हीलर मध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला ऑब्झर्व केलं असेल. जर तुम्ही मेकॅनिकडे जाऊन माझी गाडी जास्त फ्युएल कंझ्युम करते असं जर कंप्लेंट केलं, तर तो आयडलिंग ऍडजस्टमेंट करून तुम्हाला फ्युएल सप्लाय करण्याची जी सिस्टम आहे त्यातली फ्युएल कमी करून देतो. परंतु कमी केल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या बाजूला एक अनुभव येईल की तुमच्या गाडीचा आता पिकअप कमी झाले, म्हणजेच पॉवर कमी झाले. आणि मग तुम्ही म्हणता की माझ्या गाडीचे पॉवर कमी झाले असं जर तुम्ही सांगायला गेला, तर तो काय करतो, उलट्या बाजूने रिव्हर्स करतो ऍडजस्टमेंट. दॅट मीन्स त्यानं रिच मिक्सचर सप्लाय करायची सिस्टम करतो, आणि त्यावेळेला तुमचे फ्युएल एफिशियन्सी कमी येते, म्हणजे तुमची गाडी जास्त फ्युएल कंझ्युम करायला लागते. सो दीज आर द प्रॉब्लेम्स. मग हे प्रॉब्लेम कसे ओव्हरकम करू शकू? तर आपलं रिक्वायरमेंट काय आहे की आपल्याला वेगळ्या वेळेला वेगळ्या प्रमाणात आपल्याला मिक्सचर सप्लाय पाहिजे. म्हणजे कधी लीन पाहिजे तर कधी रिच पाहिजे, आणि आपल्याला ते अटेन करता आलं पाहिजे. मग त्याच्यासाठी कार्बोरेटर बिकम्स मोर कॉम्प्लिकेटेड. मग आपण काय केलं, बेसिक कार्बोरेटर आहे त्याला मग आपण वेगळ्या सिस्टम्स ऍड केल्या, म्हणजे नंबर ऑफ सिस्टम्स गोज ऑन इन्क्रीजिंग. मग भरपूर सिस्टम्स झाल्या, त्यात आयडलिंग सिस्टम झाली, चोक सिस्टम झाला, थ्रोटल सिस्टम झालं, मेन जेट सिस्टम झालं, मेन फ्युअल सप्लाय सिस्टम झालं, तुमचे स्टार्टिंग सिस्टम झालं, इकॉनॉमायझर सिस्टम झालं, ऍक्सिलरेशन सिस्टम झालं. असे वेगळ्या सिस्टम्स आपण त्यात ऍड करत गेलो.
मग हे ज्या वेळेला आपण ऍड करू त्यावेळेला ते कार्बोरेटर आहे ती खूप कॉम्प्लेक्स झाला, खूप जास्त कॉम्प्लेक्स झाला. आणि मग आता आपल्याला कॉम्प्लेक्स झाला म्हटल्यानंतर त्याचं मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट वाढलं, ओव्हरऑल कॉस्ट वाढलं, म्हणजे गाडीची कॉस्ट तुमची वाढणार आणि ते आपल्याला परत नको आहे. मग आपल्याला परत काय करायला लागणार, परत आपल्याला दुसरं ऑप्शन काय आहे का शोधावं लागणार. अँड दॅट इज वेअर यू गो फॉर चेकिंग आउट डिफरंट अदर ऑप्शन्स अदर दॅन कार्बोरेटर. म्हणजे कार्बोरेटरच्या व्यतिरिक्त कुठले मेथड आहे का आपल्याला फ्युएल सप्लाय करायची, ह्याची तुम्ही शहानिशा कराल. आणि त्यावेळेला असं लक्षात येतं की आपल्याला फ्युएल इंजेक्ट केलं तर काय होईल, आणि मग फ्युएल इंजेक्शन सिस्टम आपण इंट्रोड्यूस केली. तर बेसिकली फ्युएल इंजेक्शन सिस्टम वॉज अ पार्ट ऑफ सीआय इंजिन. सीआय इंजिन मध्ये आपण फ्युएल इंजेक्शन सिस्टम वापरतो, बरोबर. तिथं काय करतो आपण, अगोदर फक्त एअर आतमध्ये इंट्रोड्यूस करतो आणि कॉम्प्रेशन झाले की हॉट एअर मध्ये आपण फ्युएल इंजेक्ट करतो. मग तसं केलं तर काय होईल, मग असं विचार करून ज्या वेळेला आपण ज्या वेळेला सिस्टम ती इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न केला एसआय इंजिन मध्ये, मग आपण त्याला इंजेक्शन सिस्टम, फ्युएल इंजेक्शन सिस्टम इन एसआय इंजिन असं म्हणालो. आणि so we discussed about that. We had a fuel injection system. तर ही जी सिस्टम होती कार्बोरेटेड सिस्टम ती आपण रिप्लेस केली आणि आता फ्युएल इंजेक्शन सिस्टम इन्क्लूड केली. मग आता फ्युएल इंजेक्शन सिस्टम मध्ये इथं काय आहे की पोर्ट इंजेक्शन आहे. पोर्ट इंजेक्शन मध्ये सॉरी हे मॅनिफोल्ड इंजेक्शन आहे. मॅनिफोल्ड इंजेक्शन मध्ये काय केलं आपण, इनलेट मॅनिफोल्ड मध्ये आपण फ्युएल इंट्रोड्यूस करायला चालू केली. तर मग आपल्याला ही जी या इंजेक्टरनं जी काही इथं फ्युएल इंजेक्ट केलं त्याच्यामुळे मिक्सर तयार झालं इथं, आणि मिक्सर आपण सप्लाय केलं, आणि इंजेक्शन आपण मॅनिफोल्ड मध्ये केल्यामुळे मॅनिफोल्ड इंजेक्शन असं नाव दिलं. दुसरी होती ही पोर्ट इंजेक्शन याचं नाव दिलं आपण. पोर्ट मध्ये इंजेक्शन का नाव दिलं, कारण आपण इंजेक्टर पोर्ट मध्ये बसवले. हे इनलेट पोर्ट आहेत. इनलेट पोर्ट म्हणजे ज्या होल मधून मिक्सर आतमध्ये जाते, सिलेंडर वरती जी होल आहे त्याला आपण पोर्ट असं म्हणतो. तर त्या पोर्टच्या जवळ आपण फ्युएल इंट्रोड्यूस केलं, आणि तिथं जी काय फ्युएल इंट्रोड्यूस होईल ते फक्त या सिलेंडर मध्ये जाईल. या केसमध्ये कसं होतं, इथं जी काय मिक्सचर होईल ती या सिलेंडरला पण जात होतं, इथं पण जात होतं, इथं पण सगळीकडे जात होतं. परंतु या केसमध्ये तसं नाहीये. इथं जी काय मिक्सचर तयार होईल ती फक्त याला जाईल, इथं काय जी इंजेक्ट होईल ती इथं जाईल, इथं काय इंजेक्ट होईल ती अशा प्रत्येक सिलेंडरला वेगळा आपण इंजेक्टर दिल्यामुळं आता प्रत्येक सिलेंडरची रिक्वायरमेंट आपण वेगळ्या इंजेक्टरना सॅटिस्फाय करतो. तर इथं प्रॉब्लेम काय येत होता, इथं प्रॉब्लेम एक येऊ शकतं की इथं मिक्सचर तयार होतोय, मग आता हा सिलेंडर जवळ आहे आपल्याला, म्हणजे ते जवळ असलेला, म्हणजे जसं आपल्याला माहिती आहे की आपण पाण्याच्या टाकीच्या जवळ असेल तर आपल्याला भरपूर पाणी मिळतं, आणि पाण्याच्या टाकीच्या लांब जसं जाईल तसं पाणी आपल्याला कमी कमी मिळतं. तशा प्रकारे जर विचार केला तर आपल्याला हा सिलेंडर लांब आहे कम्पेअर टू दिस सिलेंडर, म्हणजे टेंडन्सी याला जास्त मिळण्याची आहे आणि याला कमी मिळण्याची आहे. तर तो प्रॉब्लेम इथं येऊ शकतो, आणि या केसमध्ये आपण तो ओव्हरकम केला. काय केलं, इथं इंजेक्टर बसवला. आता जे काय मिक्सचर तयार होईल ती फक्त याला मिळेल, इथं जे काय तयार होईल ती इथं मिळेल. आणि आता आपल्याला दुसरं फ्रीडम एक आलं की इथं आपल्याला त्यावेळेलाच इंजेक्ट करणार ज्या वेळेला ही वॉल्व ओपन व्हायचं आहे. मग जस्ट बिफोर ओपनिंग ऑफ दिस वॉल आपल्याला, कारण प्रत्येक सिलेंडरचं वॉल जी आहे ती वेगवेगळ्या टायमिंगला ओपन होतं, बरोबर. कारण वॉल कधी ओपन करायचं आहे, सक्शन स्ट्रोकला. तर त्यावेळेला सक्शन स्ट्रोक म्हणजे तुमचे क्रँकशाफ्टची डिझाईन वगैरे तुम्हाला माहिती आहे. तर त्या पद्धतीनं प्रत्येक वॉलचं ओपनिंगचं टायमिंग वेगळं आहे, बरोबर. आणि ज्या वेळेला हे ओपन होणार आहे त्याच्या जस्ट अगोदर आपण इथं फ्युएल इंजेक्ट करणार आणि तो मिक्सर आतमध्ये जाणार. तसंच हे वॉल ओपन व्हायच्या थोडंसं अगोदर इथं इंजेक्ट करणार, म्हणजे तशी पण फ्रीडम आपल्याला आता मिळाली. अजून एक पुढे स्टेप जाऊन आपण काय केलं, इंजेक्टर आता सिलेंडरलाच बसवले. मग आता आपण डायरेक्ट इथं सिलेंडरला इंजेक्ट करतोय. आपण याला नाव दिलं GDI, दॅट इज गॅसोलिन डायरेक्ट इंजेक्शन. तर एक होतं
मॅनिफोल्ड इंजेक्शन, एक होतं मॅनिफोल्ड इंजेक्शन, दुसरं होतं पोर्ट इंजेक्शन आणि तिसरं होतं GDI, दॅट इज गॅसोलिन डायरेक्ट इंजेक्शन. आणि हे वर्किंग करताना आपण असं डिस्कस केलं की आपल्याला इथे एक ECU आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट आहे, आणि ती इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट वापरून आपण काय करणार आहे, इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट वापरणार आणि इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट वापरून आपण ती फ्युएल जी आहे ते सप्लाय करायला, कंट्रोल जी आहे ते पूर्णपणे आपण करायचा प्रयत्न केला. तर आपण ही कंट्रोल कसं करणार, तर बेसिकली आपण काय केलं इथं, ही जी ECU आहे त्याचा वापर केला आणि ECU कडून आपल्याला या फ्युएल इंजेक्टरला डायरेक्शन देणार. आपण काय डायरेक्शन देणार की कधी फ्युएल इंजेक्ट करायचं आहे, किती इंजेक्ट करायचं आहे, किती वेळ इंजेक्ट करायचं आहे, आणि म्हणजे ड्युरेशन, प्रेशर आणि टाइम, ह्या 3 क्वांटिटीचा आपण कंट्रोल करणार. म्हणजे या 3 क्वांटिटी कंट्रोल करून आपण काय करणार की आतमध्ये किती फ्युएल जाणार आहे ह्याच्यावरती आपण कंट्रोल करणार. म्हणजे आता आपल्याकडे पूर्ण कंट्रोल आलं की फ्युएल आपण आता आतमध्ये किती इंजेक्ट करायचं आहे हे आपल्याला आता ठरवू शकतो. कार्बोरेटर सिस्टम मध्ये ते कार्बोरेटर ठरवत होतं किती आतमध्ये जाणार आहे. आता ह्या सिस्टम मध्ये काय आहे की आपली इलेक्ट्रॉनिक सिस्टम जी बसवली आपण, ECU जी आहे तो डिसाइड करणार आहे. मग त्याचं फंक्शनिंग कसं होतं, तर मला वाटतंय आपण लास्ट लेक्चर मध्ये हे डिस्कस करू. तर बेसिकली असं असतं हे, या तुम्हाला स्लाइड मध्ये एक गोष्ट दिसेल तुम्हाला, इथं इंजिन आहे आणि इथं वेगळ्या वेगळ्या इंजिन वरती वेगळ्या वेगळ्या सेन्सर्स बसवलेले आहेत. आणि ह्या सेन्सर्स मधून आपण काय करतोय की ECU ला सिग्नल्स देतोय. सेन्सर डिटेक्ट्स द इंजिन ऑपरेटिंग मोड्स अँड पॅरामीटर्स, वेगळ्या वेगळ्या पॅरामीटर्स हे सेन्सर्स इथं सेन्स करतायत आणि त्याचे सिग्नल कोणाला देत आहेत, ECU ला देत आहेत. आणि ECU काय करतोय, ECU ऍक्च्युएटरला ऍक्च्युएट करतोय. आता ऍक्च्युएटर काय येतं, नोझल किंवा इंजेक्टर, आपण त्याला इंजेक्टर म्हणूया. तर इंजेक्टरला आपल्या म्हणजे या मागच्या फिगर मध्ये आपण बघितलं तर तिथं इंजेक्टर होतं. इंजेक्टर काय करतं, इंजेक्टर ही इंजेक्टर फ्युएल इंजेक्ट करते, बरोबर. तर ही जी फ्युएल इंजेक्ट करणार आहे, आता ह्या फ्युएल इंजेक्टरला कोणीतरी सांगायला पाहिजे की बाबा किती फ्युएल इंजेक्ट करायचं आहे, कधी इंजेक्ट करायचं आहे, किती प्रेशरने इंजेक्ट करायचं आहे, किती वेळ इंजेक्ट करायचा आहे, ह्या गोष्टी सांगण्यासाठी आपल्याला आता ECU आहे. ECU म्हणजे काय, इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट. आणि इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट काय करते, विच elaborates the signal value supplied to the sensor according to the defined control strategies and algorithm and define the action to be delivered to the actuator. मग ही काय करते, इथून जी काही सेन्सर्स कडून जी सिग्नल्स आले त्या सिग्नल्सच्या व्हॅल्यूज आहेत. म्हणजे थोडक्यात काय, समजा आता गाडी हळू चालली, स्पीड कमी आहे, तर स्पीड कमी आहे त्या हिशोबानं किती बाबा आपल्याला फ्युएल लागणार आहे ती कॅल्क्युलेट करणार आणि त्या हिशोबानं इंजेक्टरला सिग्नल देणार. समजा गाडी आता तुम्ही ऍक्सिलरेट केल्या, तर ऍक्सिलरेट केलेल्याची सिग्नल ज्या वेळेला मिळेल त्यावेळेला ती डिसाईड कसं करणार की आता फ्युएल जास्त लागणार आहे, बरोबर. कारण आता आपल्याला स्पीड वाढलंय, मग स्पीड वाढवायचं जर असेल तर आपल्याला ऍक्सिलरेटर दाबलं. मग ऍक्सिलरेटर दाबला की तो ऍक्सिलरेटर पोझिशन सेन्सर कडून सिग्नल केला कुणाला, ECU ला. म्हणजे आता ऍक्सिलरेटर दाबला ही ज्यावेळेला त्याला कळालं, म्हणजेच त्याला ECU ला ही कळालं की आता तुम्हाला स्पीड वाढवायची. मग त्या हिशोबानं ECU काय करणार, फ्युएलची क्वांटिटी वाढवणार, बरोबर. म्हणजे असा प्रत्येक सेन्सर जो काय इथं इनपुट देणार आहे आणि त्या इनपुटची जी काही व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूच्या बेसिसवर एकंदरीत ECU ठरवणार. कसं ठरवणार, डिफाइंड कंट्रोल स्ट्रॅटेजीज अँड अल्गोरिदम. आपण त्यात एक प्रोग्राम फीड केलाय ECU मध्ये. ECU काय काय, इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट आहे, चिप आहे. तर त्यात आपण एक प्रोग्राम फीड केलाय आणि त्या प्रोग्रामला ज्यावेळेला आपण इनपुट दिलं त्या इनपुटच्या बेसिसवर त्या प्रोग्रामनं कॅल्क्युलेशन केलं आणि त्या कॅल्क्युलेशन केलेलं आउटपुट कशा स्वरूपात आपल्याला मिळालं, त्या आउटपुटचं स्वरूप आहे आपल्याला ती इंजेक्टरला जाते. काय काय सांगते ती इंजेक्टरला, इंजेक्शन कधी करायचं आहे, किती इंजेक्शन करायचं आहे, किती वेळ इंजेक्शन करायचं आहे आणि किती प्रेशरने इंजेक्शन करायचं आहे, या सगळ्या गोष्टी ती सांगते.
मग त्यावेळेला ती इंजेक्शन त्या प्रकारे होते. म्हणजेच काय, आता फ्युएलची किती क्वांटिटी आतमध्ये जाणार आहे त्याच्यावर पूर्णपणे आपलं नियंत्रण आलं. आणि ही आपल्याला काय कशामधून एक्सपेक्टेड आहे, इलेक्ट्रॉनिक फ्युएल इंजेक्शन मधून एक्सपेक्टेड आहे. सो दिस इज व्हॉट वी वर एक्सपेक्टिंग फ्रॉम फ्युएल इंजेक्शन सिस्टम, दॅट इज ECU. मला वाटतंय या पॉइंट वरती आपण मागच्या वेळी डिस्कस करत होतो. तर आता या पॉइंट वर कुणाला काही डाऊट आहे का? ECU काय करतंय, ECUचं फंक्शन कसं होतंय त्याच्याबद्दल कुणाला काही डाऊट आहे का? Anybody having any doubt related to ECU? How the petrol injection system is working? कुणाला डाऊट आहे का? कुणाला काही शंका आहे का? इलेक्ट्रॉनिक फ्युएल इंजेक्शन सिस्टम कशी वर्क होते याच्याबद्दल काही शंका आहे? एनीबडी? अक्षय येतिया, अक्षय रोल नंबर 50. यस सर. हा, समजलं का? यस सर. थोडक्यात मला सांगू शकाल की तुम्हाला काय समजलं, जेणेकरून मला कळेल की तुम्हाला काय कळेल ते. Yes sir. ECU is an electronic system which ती सिस्टीम पहिल्यांदा इंजिन कोणत्या कंडिशन मध्ये त्याची पहिल्यांदा माहिती येतं. म्हणजे इंजिन स्लो स्पीड मध्ये फास्ट स्पीड मध्ये, त्यानुसार ते डाटा त्यामध्ये जो मायक्रो प्रोसेसर असतो तो त्यामध्ये जो एक तो त्या इन्फॉर्मेशन वरती हे करून इंजिनला जो फ्युएल आणि एअर सप्लाय जो भेटणार आहे तो कंट्रोल करतो. फक्त स्पीडचं नाहीये, जी कुठलीच आपल्याला कंडिशन आहे, म्हणजे उदाहरणार्थ आयडलिंग आहे, तर आयडलिंग सिस्टम मध्ये कसं फ्युएल पाहिजे, मिक्सचर पाहिजे, ती त्या पद्धतीने सांगणार. म्हणजे जी काय डाटा इनपुट मिळणार आहे, स्पीड, पॉवर, जी काय सेन्सर्स आपण मागच्या वेळी डिस्कस केले, वेगवेगळे सेन्सर्स वापरतो. तर कुठले कुठले हो का, इंजिन मध्ये एवढे सेन्सर्स असतात, एअर फ्लो सेन्सर, म्हणजे ही व्हेकल मधले वेगवेगळे सेन्सर्स असतात. आणि ती सेन्सर्स ऍक्च्युली इथं दाखवलंय मी, एक मिनिट दाखवतो तुम्हाला अजून एकदा. फ्युएल सिस्टम, इंजिन स्पीड, इंजिन लोड, इंजिन टेम्परेचर, एम्बियंट टेम्परेचर, प्रेशर, हे सगळं ECU ला देणार. आणि ECU काय करणार, फ्युएल सिस्टम कंट्रोल करणार इंजिनला जाणारी, आणि त्या पद्धतीने आपल्याला आउटपुट मिळणार. आणि याच्याबरोबरच इग्निशन पण आहे, कारण शेवटी इग्नाइट व्हायला पाहिजे, कंबशन व्हायला पाहिजे. मग सायमल्टेनियसली ECU इग्निशनला पण कंट्रोल करतं, आणि त्या पद्धतीनं सिग्नल्स इंजिनच्या इग्निशन सिस्टमला गेले की इंजिनचं इग्निशन त्या पद्धतीनं होतंय, कंबशन होतंय आणि आउटपुट मिळतंय. तर ही या स्लाइड मध्ये तुम्हाला मी काय दाखवले, कंबाइंड इग्निशन अँड फ्युएल सप्लाय सिस्टम फॉर SI इंजिन. तर अशा प्रकारे तुमचं फ्युएल सप्लाय सिस्टम कंट्रोल होतं, बरोबर. आणि इथं मी तुम्हाला फक्त 4च सेन्सर्स दाखवले, एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून. भरपूर सेन्सर्स असतात, कारण ऍक्सेलरेशन पोझिशन सेन्सर आहे, कॅम्प पोझिशन सेन्सर आहे. आपण मागच्या वेळेला भरपूर सेन्सर्स डिस्कस केले, वेगवेगळे सेन्सर्स डिस्कस केले, आणि त्या सगळ्या सेन्सर्सची इनपुट ज्या वेळेला मिळतं, इथं मिळतंय आपल्याला वेगवेगळे सेन्सर्स, आणि ते सगळं कुठे जातंय, ECU ला जातं. आणि ECU त्या बेसिसवरती काहीतरी डिसिजन घेत आहे. कसं काय डिसिजन घेत आहे, त्याला काय मन आहे का? तर मन नाहीये, त्यात काय प्रोग्राम आहे, फेड प्रोग्राम आहे. आतमध्ये आपण फीड केलेला आहे प्रोग्राम. इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट मध्ये काय आहे, एक प्रोग्राम फीड करून ठेवलेला आहे. आणि ज्या वेळेला ही इनपुट व्हॅल्यूज त्या प्रोग्रामला इनपुट म्हणून मिळतील सेन्सर्स कडून, त्या वेळेला त्याचं कॅल्क्युलेशन करतंय त्या प्रोग्राम यूज करून, आणि आउटपुट देतंय कशाला, पुढे आउटपुट देतंय. आणि आउटपुट पुढे फ्युएल सिस्टमला दिल्यानंतर फ्युएल सिस्टम म्हणजे इथं इंजेक्टर येणार. इथं इंजेक्टर काय करतंय, तेवढ्या प्रमाणात इंजेक्शन करतंय. इथं इग्निशन सिस्टम काय करतंय, त्या वेळेला बरोबर इग्नाइट करणार, बरोबर. आणि अशा प्रकारे आपल्याला योग्य आउटपुट मिळणार. तर हे ECU यूज फॉर कंबाइंड इग्निशन अँड फ्युएल सिस्टम ही तुम्हाला दाखवलं. तर अशा प्रकारे तुमचं कंट्रोल होतं इथं. एनी डाऊट, एनीबडी हॅव्हिंग रिलेटेड टू
electronic injection system or MPFI, multi-point fuel injection system. Anybody having? Sujit Mane. Sujit Mane. हा, समजलं का? येस सर, अंडरस्टूड सर. काय समजलं एकदा मला सांगाल? ECU ला सेन्सर असतात, ते सेन्सर ECU ला सिग्नल्स देतात. मग ECU कॅल्क्युलेशन करून किती प्रेशरने फ्युएल इंजेक्शन करायचं, किती टाइम मध्ये इंजेक्शन करायचं आणि केव्हा इंजेक्शन करायचं. हा, या सगळ्या गोष्टी ठरवतोय आणि त्या पद्धतीने मग इंजेक्शन होते. त्यामुळे आपल्याला परफॉर्मन्स मिळते. आणि ही जी काय आहे हे आपल्याला ऑब्जेक्टिव्ह आहेत. पॉवर आउटपुट चांगलं पाहिजे, फ्युएल एफिशियन्सी मिळाली पाहिजे, एमिशन्स कमी असलं पाहिजे, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फ्युएल आपल्याला अकॉमोडेट करता आले पाहिजे, इंजिनचं ऑपरेशन रिलायबल असलं पाहिजे, स्मूथ असलं पाहिजे, आवाज कमी असला पाहिजे, मेंटेनन्स कॉस्ट कमी असला पाहिजे, इनिशियल कॉस्ट कमी असला पाहिजे, डायग्नोस्टिक कॅपॅसिटी असली पाहिजे, वेगळ्या वेगळ्या एन्व्हायरमेंटल कंडिशनला ऑपरेशन झालं पाहिजे आणि इंजिन ट्युनिंगला इझी असलं पाहिजे. तर हे सगळे आपल्याला एखाद्या इंजिन फ्युएल सिस्टमचे ऑब्जेक्टिव्ह आहेत. आणि त्या पद्धतीने आपल्याला आपण म्हणलो की दोन मेन प्रकारचे आपण इंजेक्शन सिस्टम बद्दल बोललो. एक सिंगल पॉइंट इंजेक्शन सिस्टम आणि मल्टी पॉइंट इंजेक्शन सिस्टम. आणि मल्टी पॉइंट इंजेक्शन सिस्टमला आपण MPFI असं नाव देतो. मल्टी पॉइंट म्हणजे MPFI म्हणजे फ्युएल इंजेक्शन, तर मल्टी पॉइंट म्हणजे MPFI सिस्टम. म्हणजे आपण त्यात आपण बघितलं की दोन प्रकार परत आहेत, एक पोर्ट इंजेक्शन सिस्टम आणि एक GDI, गॅसोलिन डायरेक्ट इंजेक्शन. परंतु गॅसोलिन डायरेक्ट इंजेक्शन सिस्टम आपण जनरली वापरत नाहीये. कारण काय होतंय की ज्या वेळेला आपण फ्युएल डायरेक्टली सिलेंडर मध्ये इंजेक्ट करायचा प्रयत्न करतो त्यावेळेला होतं काय की आतमध्ये मिक्सचर तयार होण्यासाठी आपल्याला जी वेळ लागतो तो आतमध्ये द्यावा लागतो आणि तेवढा वेळ दिल्यामुळं आपल्याला इंजिनचं ऑपरेशन स्लो होऊन जातं. कारण इंजेक्ट केल्यापासून मिक्सचर फॉर्म होऊन ती बर्न होईपर्यंत जी प्रोसेस आहे ती सगळं होण्यासाठी आपल्याला एक ठराविक जास्त वेळ लागणार आहे. आणि तो वेळ म्हणजेच काय तर तुमची सायकलची जी ऑपरेशन वेळ आहे ती जास्त होणार आहे. म्हणजेच काय तर इंजिन तुम्ही जास्त स्पीडनं ऑपरेट करू शकणार नाही. म्हणून जनरली GDI गॅसोलिन डायरेक्ट इंजेक्शन मेथड वापरत नाही. ज्या वेळेला आपण गॅसोलिन डायरेक्ट इंजेक्शन मेथड वापरतो त्याचं त्या पेट्रोल इंजिनचं फंक्शनिंग जे आहे ते तुमच्या डिझेल इंजिन सारखं CI इंजिन सारखं होऊन जातं. बरोबर, कारण डिझेल इंजिन मध्ये पण आपण तेच करतोय. मग तिथं काय करतोय, डिझेल आपण डायरेक्टली कंबशन चेंबरच्या आतमध्ये इंजेक्ट करतोय आणि बर्न करतोय. मिक्सचर तिथंच तयार होतंय, मिक्सचर तिथंच बर्न होतंय, सगळं तिथंच होतंय. आणि ती जर पेट्रोल मध्ये केलं तर पेट्रोल मध्ये पण तेच प्रकार झाला. बरोबर, आणि आपल्याला माहिती आहे की त्यामुळं डिझेल इंजिनचं स्पीड कमी असतं. तर तसंच पण इथं पेट्रोल मध्ये पण होऊ शकतं. परंतु आपल्याला पेट्रोल इंजिनचं स्पीड जास्त ठेवायचं असतं. का ठेवायचं असतं? कारण नंबर ऑफ पॉवर स्ट्रोक्स पर युनिट टाइम आपल्याला वाढवायचे असतात. बरोबर आहे, म्हणजे जेवढा जास्त वेळ स्पीड गाडी पळेल, इंजिन पळेल, तेवढ्या त्याचा अर्थ आहे की पर युनिट टाइम जे काय पॉवर स्ट्रोक आपल्याकडे आहेत अवेलेबल आहेत ते जास्त असणार आहेत. म्हणजे समजा 1 मिनिट घेतलं तर एका मिनिटामध्ये किती पॉवर स्ट्रोक्स आहेत, ते ऑब्व्हियसली ते जर जास्त असतील तर जास्त पॉवर तयार होते एका मिनिटात, आणि ती जर कमी असतील तर कमी पॉवर तयार होते. मग आपल्याला ज्या वेळेला स्पीड वाढवतो त्यावेळेला RPM वाढवतो असं म्हणतो, म्हणजे रोटेशन पर मिनिट वाढवतो असं म्हणतोय. म्हणजेच काय तर नंबर ऑफ पॉवर स्ट्रोक्स सुद्धा वाढवतोय. म्हणजे नंबर ऑफ पॉवर स्ट्रोक्स वाढले की पॉवर, टोटल पॉवर पर प्रोड्यूस पर मिनिट वाढले. बरोबर, तर ते शक्य होत नाही कधी GDI मध्ये. त्यामुळे आपण GDI जनरली वापरत नाही. मग कुठलं वापरतो? एक तर आपल्याला दोन ऑप्शन जनरली मग शिल्लक राहिले. एक टोटल बॉडी इंजेक्शन किंवा मॅनिफोल्ड इंजेक्शन आणि पोर्ट इंजेक्शन. बरोबर, टोटल बॉडी इंजेक्शन किंवा मॅनिफोल्ड इंजेक्शन किंवा सिंगल पॉइंट इंजेक्शन. बरोबर, हे सुद्धा जनरली वापरत नाही. कारण म्हणजे हे सुद्धा आपण कमी वापरतो. त्यात आता आपल्याला दोन ऑप्शन म्हणलो, ही एक ऑप्शन बरोबर जे इथं आहे आणि जे इथं आहे हे आपल्याला डायरेक्ट आपण GDI म्हणलो, हे कमी वापरतो असं सांगितलं. दुसऱ्या बाजूला हे आहे हे, तर इथं पण काय झालं, इथं पण हे कार्बोरेटर सारखंच झालं, थोडंफार प्रमाणात कार्बोरेटर सारखंच झालं. फक्त इथं मिक्सचर आता फ्युएल इंजेक्ट करायचं काम इंजेक्टर करतोय सेपरेटली, एवढाच तो काय फरक झाला.
परंतु ही मिक्सचर आहे तो इथं पण पोहोचायला पाहिजे, इथं पण पोहोचायला पाहिजे, इथं पण सगळीकडे पोहोचायला पाहिजे. मग ही सुद्धा कम्पॅरेटिव्हली कमी वापरतो आणि जी मेथड जास्त वापरतो ती ही मेथड वापरतो कुठले पोर्ट इंजेक्शनची. आणि याला आपण मग जनरली MPFI असं म्हणतो. ह्यालाच फक्त MPFI नाही, ही सुद्धा MPFIच आहे, ही सुद्धा MPFIच आहे, मल्टी पॉइंट फ्युअल इंजेक्शनच आहे, परंतु जनरली आपण याला MPFI असं म्हणतो. म्हणजे पोर्ट इंजेक्शनला म्हणजे काय झालं, मल्टी पॉइंट. किती मल्टी पॉइंट? जेवढे सिलेंडर आहेत तेवढ्या पॉइंटला आपण इंजेक्ट करणार. कुठे इंजेक्ट करणार? पोर्टच्या जस्ट अगोदर. म्हणजे वॉल जिथं ओपन होऊन आतमध्ये मिक्सचर जाते त्याच्या थोडस अलीकडे आपण तिथं इंजेक्ट करणार. तिथं इंजेक्ट केलं आणि इथं ज्या वेळेला आपण इंजेक्ट केलं त्यावेळेला काय झालं, इथं जी काही मिक्सचर तयार झालंय ती इकडे जाणार. मग आपल्याला आता वेळ पण मॅनिप्युलेट करता येते. आपल्याला किती वेळ अगोदर मिक्सचर तयार करून ठेवायचे, बरोबर. इथं कसं आहे की इथं आपल्याला कंटिन्युअस आपल्याला ह्या फ्युअल इंजेक्टर मधून येणार, कंटिन्युअस मिक्सचर तयार होणार आणि इकडं उघडलं की इकडे जाणार, इकडं उघडलं की इकडे जाणार, इकडलं उघडलं की इकडे जाणार, इकडचं उघडलं इकडे जाणार. परंतु अचानक समजा ऍक्सिलेटर वाढलं तर काय होणार? ऑलरेडी इथं थोडंसं मिक्सचर आहे, इथं थोडंसं मिक्सचर आहे, इथं आहे आणि आता आपण इथं मिक्सचर रिच केलंय, परंतु इथं ऑलरेडी लीनच मिक्सचर आहे. म्हणजे आता रिस्पॉन्स यायला काय होणार की मिक्सचर आतमध्ये जाऊन ज्या वेळेला इथलं रिच मिक्सचर इथे येईल त्यावेळेला तुमचे ही इंजिन या सिलेंडर मध्ये जास्त पॉवर तयार होईल, बरोबर. तर असे प्रॉब्लेम्स येतात. त्यामुळं इथं आपल्याला इथं ज्या वेळेला आपण इंजेक्टर बसवतो तो आपल्याला नॉट प्रिफर्ड, इथं नॉट प्रिफर्ड. का? इथलंच मिक्सचर इकडे पण येणार, इकडे पण येणार, इकडे पण येणार, इकडे पण येणार. मग इथं जरी रिच झालं तरी नॉट नेसेसरी इतर लगेच ते हा सिलेंडर रिस्पॉन्ड करेल. का? तर ऑलरेडी ही फील्ड मिक्सचरनं फील्ड आहे आणि ती लीन आहे. ऑलरेडी हा पण फील्ड आहे आणि हा सुद्धा लीन आहे आणि आता मिक्सचर इथं रिच झालंय. मग इथलं ज्या वेळेला कन्झ्युम होईल त्यावेळेला ही रिच मिक्सचर इथपर्यंत येईल आणि त्यावेळेला तुमचं सिलेंडर मध्ये पॉवर जास्त प्रमाणात तयार होईल, बरोबर. म्हणजेच काय तर रिस्पॉन्स मध्ये थोडासा वेळ लागतो. म्हणजे हे सुद्धा थोडंसं डिसएडव्हान्टेजेस आहे. मग जास्त कुठला आहे, जास्त कन्व्हिनियंट आणि ऍडव्हान्टेजेस कुठला आहे? हे आहे. कारण ह्यात काय आहे, प्रत्येक सिलेंडरला आपल्याला ठरवता येतंय की किती इंजेक्ट करायचं आहे. प्रत्येक सिलेंडरसाठी सेपरेट आपल्याकडे ऑप्शन आहे. त्यामुळं इथं काय प्रॉब्लेम येऊ जी काही येणार होते, आता इथं काय प्रॉब्लेम येणार होता मी तुम्हाला जसं सांगितलं की हा सिलेंडर जो आहे तो हा जवळ आहे अंतर आणि हे सिलेंडरचं अंतर लांब आहे. म्हणजे याला मिक्सचर जी काय मिळणार आहे ती ह्याच्या कंपॅरिझन मध्ये कमी असणार आहे. म्हणजेच काय, या आणि या सिलेंडरला कमी मिक्सचर मिळण्याची शक्यता आहे आणि ह्याला जास्त कंपॅरेटिव्हली जास्त मिक्सचर मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच काय होईल, हे दोन सिलेंडर आहेत यात जास्त पॉवर तयार होईल आणि ह्याच्यात आणि ह्याच्यात कमी पॉवर तयार होण्याची शक्यता आहे. म्हणजेच काय तर एक सिलेंडर जास्त पॉवर तयार करतोय, दुसरी सिलेंडर कमी पॉवर तयार करतोय आणि पॉवरचा जो झटका आहे तो कायमशाफ्टला मिळतो. म्हणजे ही ज्या वेळेला याची पॉवर मिळेल त्यावेळेला जी काही स्ट्रोक मिळणार आहे क्रँकशाफ्टला तो जास्त एनर्जी नसेल आणि ह्याच्यात मिळणार आहे तो कमी एनर्जीचा असेल. म्हणजेच काय तर दॅट विल रिझल्ट इन व्हायब्रेशन. ओके, व्हायब्रेशन ऑफ द सिस्टम. मग ही ज्या वेळेला असं होतं त्यावेळेला व्हायब्रेशन होण्याची शक्यता असते. म्हणून ही सिस्टम जरी चांगली असली तरी सुद्धा ह्याचा सुद्धा वापर जनरली कमी केला जातो. परंतु ही कुठं प्रिफर केलं जातं, तुम्हाला इंजेक्शन वापरायचं आहे, इंजेक्शन सिस्टम वापरायची आहे, परंतु नंबर ऑफ इंजेक्टर्स वापरल्यामुळे जी काही कॉस्ट वाढते ती कमी करायची असेल, प्रिफरेबली जर आपलं नंबर ऑफ सिलेंडर्स कमी असतील तर, म्हणजे 2 किंवा 3 सिलेंडर्स असतील तर त्यासाठी आपण एक वेळ याला प्रेफरन्स देऊ शकतो. परंतु त्याच्यापेक्षा जर जास्त असेल म्हणजे 4, 5, 6, 4, 6, 8, 12 असे नंबर ऑफ सिलेंडर्स जर जास्त असतील तर आपण हे मेथड प्रिफर करत नाही. मग आपण कुठली प्रिफर करणार? ही करणार. आणि ह्याचं नाव काय दिलं आपण? मल्टी पॉइंट फ्युअल इंजेक्शन सिस्टम. मल्टी पॉइंट फ्युअल इंजेक्शन सिस्टम. मल्टी पॉइंट फ्युअल इंजेक्शन सिस्टम. मल्टी का म्हणतोय? कारण मल्टिपल पॉइंट्सला आपण इंजेक्ट करतोय म्हणून आपण त्याला मल्टी पॉइंट फ्युअल इंजेक्शन सिस्टम असं म्हणतो. I hope everybody understood what is multi-point fuel injection system. Anybody having any doubt? Please let me know. कोणाला डाऊट आहे का? ओमकार सरडे, समजलंय का? ओमकार सरडे.
ओमकार झोपला वाटतं. सरडे ओमकार येस सर. झोपला काय? नाही सर. हा समजलं का? हो सर. समजलं का ओमकार? हो सर. थोडं थोडं. मागच्या लेक्चर मध्ये तेच सांगितलं, आता परत आणखी अर्धा तास झालं तेच सांगतोय आणि तरी सुद्धा अजून थोडं समजलं तुम्हाला. काय समजलं नाही? सर मागच्या लेक्चरला आपण होतो. बरं ठीक आहे, तरी सुद्धा आता एक तासभर झालं मीच बडबडतोय की. आता आजच्या लेक्चर मध्ये तुम्हाला काय समजलं सांगा मला. ओमकार सांगा. इलेक्ट्रॉनिक सेन्सर युनिट DC ते एक समजलं आणि हे आणि काय समजलं? इग्निशन फ्युएल इग्निशन MPF आहे ना ते. MPFI सिस्टम समजली. बरं ठीक आहे. MPFI सिस्टमला आपण MPI सिस्टम असं का म्हणतो? MPFI सिस्टम म्हणजे काय? मल्टी पोर्ट फ्युएल इग्निशन. मल्टी पॉइंट फ्युएल इंजेक्शन सिस्टम. मल्टी पॉइंट फ्युएल इंजेक्शन सिस्टमला मल्टी पॉइंट असं का म्हणायचं? कारण जास्त असतात पण 4. हा, जेवढे सिलेंडर आहे तेवढ्या पॉइंटला आपण इंजेक्ट करतोय म्हणून आपण त्याला मल्टी पॉइंट इंजेक्शन असं म्हणालो. बरोबर? ओके ओके, व्हेरी गुड. तर हे झालं हे तुमचं पोर्ट इंजेक्शन. पोर्ट इंजेक्शन मध्ये तुम्ही इथं बघाल ही जी आहे या मॅनिफोल्डला. ओके, यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ. सो नाव यू कॅन सी हिअर दिस इंजेक्टर इज इंजेक्टेड ओव्हर हिअर. Here this injector inject over here. This injector. So every cylinder has its own injector. Every cylinder has its own injector. That is how we have the port injection system. तर इथं तुम्हाला दिसेल इथे इंजेक्टर बसवलेले आहेत बघा. इथे एक इंजेक्टर बसवलाय, इथे एक इंजेक्टर बसवलाय, इथे एक इंजेक्टर बसवलाय, इथे एक इंजेक्टर बसवलाय. हे कुठं आहे? पोर्टला आहेत. पोर्ट आहेत. हे इनलेट पोर्ट आहे. तर 4 सिलेंडर इंजिन दिसतंय. हा पोर्ट कुठे जातोय? एका सिलेंडरला जातोय. हा पोर्ट दुसऱ्या सिलेंडरला जातोय. हा तिसऱ्या सिलेंडरला जातोय. हा चौथ्या सिलेंडरला जातोय. मग जो कुठला पोर्ट ज्या सिलेंडरला जाईल त्याप्रमाणे इंजेक्शन होणार. बरोबर? 1 2 3 4 इथं त्या पद्धतीने इंजेक्शन होणार. आणि काय त्या पद्धतीनं इथं अजून एक पॉईंट दाखवले. ही काय? इथं थ्रोटल वॉल्व दाखवले. तर थ्रोटलच्या हिशोबाने आतमध्ये हवा किती न्यायची आणि इथं किती फ्युएल इंजेक्ट करायचं हे एकदा ठरलं की इथं मिक्सर कुठल्या प्रकारे होणार आहे या पद्धतीने जातं. ही काय? फ्युएल पंप आहे. तर या फ्युएल पंप मधून मिक्सर इकडं या इंजेक्टरला जाते आणि इंजेक्टर मधून ती इंजेक्ट होते. बरोबर? आणि इथं ही फ्युएल सिस्टम आहे. तर इथं फ्युएल फिल्टर वगैरे फिल्टर करून येते. इथं फ्युएल टँक आहे. इथं प्रायमरी फिल्टर आहे. इथं सेकंडरी फिल्टर आहे. इथं अक्युम्युलेटर आहे. इथं फिल्टर आहे आणि या फिल्टर मधून फिल्टर होऊन पुढं या पंपाला जाते. फ्युएल पंपाला जाते आणि फ्युएल पंपामधून इंजेक्टरला जाते आणि इंजेक्टर मधून इंजेक्ट होते. तर अशा प्रकारे तुमचं फ्युएल इंजेक्शन सिस्टम मल्टी पॉइंट फ्युएल इंजेक्शन सिस्टम वर्क होत आहे. आणि 1 2 3 4 मल्टिपल पॉइंट्सला आपण इंजेक्ट केल्यामुळे आपण त्याला MPFI असं नाव दिलं. टोटल बॉडी इंजेक्शन जिथं टोटल मध्ये करतोय म्हणजेच मॅनिफोल्ड मध्ये करतोय म्हणजे एक सिंगल पॉइंटला करतोय तर ते अशा प्रकारे असतं. इथं एका ठिकाणी आपण इंजेक्ट करतोय. इथं झालेलं मिक्सचर याला पण जाणार, याला पण जाणार, याला पण. इथं 6 सिलेंडर दाखवले. बरोबर? या केसमध्ये कुठं होतं? इथं होतं. आता आपण कुठं इंजेक्ट करतोय? इथं इंजेक्ट करतोय. ही पॉइंट ते इथं दाखवलंय. इथं इंजेक्ट करतोय आणि इथून आता मिक्सचर तयार होणार आणि ती सगळ्या सिलेंडरला जाणार. तर याला काय म्हणणार आपण? टोटल इंजेक्शन, टोटल बॉडी इंजेक्शन और मॅनिफोल्ड इंजेक्शन. ही सगळी नावं यालाच आहेत. और सिंगल पॉइंट इंजेक्शन. इथं तुमचे फिगर आपण एक्सप्लेन केले. इन प्रॅक्टिकल MPFI सिस्टम मार्केटमध्ये 2 प्रकारचे असतात. एक आहे प्रॅक्टिकली आपण बोलतोय आता इथं प्रॅक्टिकली एक आहे त्याला आपण DMPFI म्हणतो आणि दुसरं नाव आहे त्याला LMPFI. आता ते काय आहेत 2 DMPFI आणि LMPFI म्हणजे काय? इथं DMPFI मध्ये the main input signal are the intake manifold pressure. Intake manifold pressure च्या बेसिस वरती तुमचा ECU is going to calculate the amount of fuel to be injected. बरोबर?
तर इथे इंटेक सिग्नल्स कशा कशाचे आहेत? इंटेक मॅनिफोल्ड प्रेशर, इंजिन स्पीड आणि फ्लो व्हॉल्यूम ऑफ एअर. एअरचं व्हॉल्यूम, इंजिन स्पीड आणि मॅनिफोल्ड प्रेशर. मॅनिफोल्ड प्रेशर म्हणजे इंजिनचं सक्शन प्रेशर, बरोबर. या 3 गोष्टीवरती तुमचं इथे ECU काय करणार आहे? कॅल्क्युलेट करणार आहे आणि त्या पद्धतीने एअर फ्युअल रेशो कंट्रोल होणार आहे. असं ज्या वेळेला करतो त्यावेळेला त्याला आपण DMPFI म्हणतो. आणि इथं LMPFI काय? द मेन इनपुट सिग्नल आर एअर फ्लो रेट. इथं व्हॉल्यूम फ्लो रेट होता, इथं एअर फ्लो रेट आहे, बरोबर. इथं किती व्हॉल्यूम आतमध्ये जाते, एअरचं व्हॉल्यूम किती आहे, इथं रेट किती आहे म्हणजे स्पीड किती आहे, वेलॉसिटी किती आहे, त्याला आपण इथं रेट म्हणालो. एअर फ्लो रेट अँड इंजिन स्पीड आर युज्ड टू रेग्युलेट द क्वांटिटी टू बी इंजेक्टेड. हा DMPFI आणि LMPFI मधला मेजर फरक आहे. तर DMPFI आणि LMPFI मध्ये फरक काय आहे? तर इथं काय, इथं व्हॉल्यूम ऑफ एअर इथं मेजर केलं जात आहे आणि इथं काय, फ्लो रेट मेजर केला जातो. आणि हेच तुम्हाला पुढं याच्यामध्ये फिगर मध्ये दाखवलं. इथं काय बघा, ही फिगर मध्ये इथं काय काय लिहिलंय? इथं इंजिन आहे, बरोबर आहे. इथं इंजिनचं स्पीड सेन्सर आहे. इंजिनचं स्पीड सेन्सर ECU ला इनपुट देत आहे. ही DMPFI सिस्टम, ही LMPFI सिस्टम. इथं सुद्धा इंजिन आहे, इथं स्पीड सेन्सर आहे, ही ECU ला देत आहे. म्हणजे इथं स्पीड सेन्सर सेम आहे. इथं दुसरं इथं आहे, ही एअर आतमध्ये येते आणि इथं व्हॅक्युम सेन्सर आहे. हे काय करतंय? इथं जी काय व्हॅक्युम आहे, सक्शन व्हॅक्युम आहे, ज्या वेळेला इंजिन सक करतो सक्शन स्ट्रोक मध्ये आणि इथं जे काय व्हॅक्युम तयार होतंय ती व्हॅक्युम सेन्स करतंय आणि ती ECU ला देते. इथं काय, एअर व्हॉल्यूम सेन्सर आहे. म्हणजे या व्हॅक्युम मुळे जी काय आतमध्ये एअर आली ती एअर किती आहे त्याचं मेजरमेंट आहे, ती मेजरमेंट सेन्स करते आणि ती ECU ला देते. म्हणजे स्पीड सेन्सर दोन्हीकडे सेमच आहे, परंतु हा जो सेन्सर आहे ह्यात दोन्हीत फरक आहे. आणि दॅट इज द मेन डिफरन्स बिटवीन DMPFI आणि LMPFI. फरक काय? DMPFI मध्ये सक्शन व्हॅक्युम किंवा मॅनिफोल्ड व्हॅक्युम आपण याला म्हणतो. तर ही व्हॅक्युम मेजर करते, व्हॅक्युम मेजर करून तो सिग्नल ECU ला दिला आणि त्या बेसिस वरती तुमचं कॅल्क्युलेशन झालं. आणि इथं काय आपण सेन्स केलं? एअरचे व्हॉल्यूम, आतमध्ये येणारे एअरची व्हॉल्यूम किती आहे आणि त्या बेसिस वरती ECU न कॅल्क्युलेट केलं. म्हणजे कॅल्क्युलेशन करण्यासाठी जो बेस वापरला, जो डाटा वापरला, जो सिग्नल वापरला त्यात फरक आहे. हा स्पीड सेन्सर दोन्हीकडे सारखाच आहे, त्याचा वापरणच आहे, परंतु इथला जो व्हॅक्युम बेस्ड इथं कॅल्क्युलेशन आहे आणि इथं व्हॉल्यूम ऑफ एअर बेस्ड कॅल्क्युलेशन आहे, त्यात फरक आहे. आणि त्या हिशोबानं जर व्हॅक्युम मेजर करून जर तुम्ही व्हॅक्युम बेसिसवर जर कॅल्क्युलेशन करणार असाल तर त्याला आपण DMPFI असं म्हणतो. आणि एअर व्हॉल्यूम बेस्ड कॅल्क्युलेशन करणार असाल तर त्याला LMPFI असं नाव आहे. आय होप एव्हरीबडी अंडरस्टूड the difference between DMPFI and LMPFI. अभिषेक जोडमोटे, अभिषेक जोडमोटे, अभिषेक, can you unmute? अभिषेक, दुपारची वेळ आहे, भरपूर जेवण झालेलं दिसतंय अभिषेकला. झोपलाच, ऑलरेडी झोपच लागले त्याला. अभिषेकला झोप लागली. बर, राकेश बिराजदार, कॅन यू अनम्यूट? येस सर. हा, येस सर. आणि LMPFI मधला फरक काय आहे? Yes sir, there are two different system, DMPFI system and LMPFI system. In there are two different sensors are used. Speed sensor are same in both system, but there are two vacuum sensor and air volume sensors are different sir. So there is two major difference. बरोबर बरोबर. म्हणजे इथं बघा फ्युअल सप्लाय आला इंजेक्टरला, हा इंजेक्टर आहे, हे इंजेक्टर इथं इंजेक्ट करतोय, इथं कुठं करतोय? पोर्ट मध्येच करतोय. हा सुद्धा इंजेक्टर पोर्ट मध्येच इंजेक्ट करतोय, परंतु हे
कुठल्या किती इंजेक्ट करायचं ही कुठल्या बेसिसवर ठरवणार, ECU त्याला सिग्नल देणार आहे. इथं सुद्धा ECU सिग्नल देणार आहे, परंतु ECU सिग्नल देण्यासाठी कुठला डाटा वापरला त्यामध्ये फरक आहे. तर इथला एअरचं व्हॉल्यूम बेस वापरला आणि इथं व्हॅक्युमचं क्वांटिटी आहे, व्हॅक्युमची व्हॅल्यू आहे, ती व्हॅल्यू वापरून कॅल्क्युलेशन केलं. आणि हा बेसिक डिफरन्स आहे कशामध्ये, DMPFI आणि LMPFI. आय होप एव्हरीबडी अंडरस्टूड. अजून कोण आहे का ज्याला समजलं नाही? कोण आहे का ज्याला समजलं नाही? Anybody who has not understood what has been explained? दीक्षा आदमिले. Diksha Admile left. What happened? Okay. Mulani. Mujjam Mulani. Yes, sir. DMPFI आणि LMPFI मधला जरा मला फरक सांगा की. DMPFI मध्ये जे सेन्सर आहे ना, ते व्हॅक्युम बेसवर चालतंय. आणि LMPFI मध्ये एअरद्वारा ते कॅल्क्युलेशन केलं जातं. एअर व्हॉल्यूम च्या बेसिसवरती कॅल्क्युलेशन केलं जातं. गुड, व्हेरी गुड. Okay, you can unmute. Sir, I presume that everybody has understood now, and we'll go for the last small part of this point. Advantages of petrol injection system. Engine requires different air fuel ratio at different operating condition. आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे की नाही? आयडलिंगला वेगळा एअर फ्युएल रेशो लागणार आहे, ऍक्सेलरेशनला वेगळं लागणार आहे, स्टार्टिंगला वेगळं लागणार आहे, हाय स्पीडला वेगळं लागणार आहे, क्रुझिंगला वेगळं लागणार आहे. हे सगळं आपण डिस्कस केलंय ऑलरेडी. दिस सिस्टम सॅटिस्फाय ऑल कंडिशन्स अँड प्रोव्हाइड रिक्वायर्ड एअर फ्युएल रेशो ऍट डिफरंट कंडिशन्स रिझल्टिंग इन हायर परफॉर्मन्स. आता कुठल्या कंडिशन मध्ये किती फ्युएल इंजेक्ट करायचं आपल्याच हातात असल्यामुळं ते सहज शक्य होत आहे. सो दॅट वॉज द फर्स्ट ॲडव्हान्टेज. देर इज नो वेंचुरी ॲज इन कार्बोरेटर. म्हणजे वेंचुरी ही असले जी काय आहे, जे कार्बोरेटर मध्ये होतं त्याची काय इथं आता गरज नाहीये. आणि वेंचुरी नसल्यामुळं आपण काय करतोय, इथं फ्युएल डायरेक्टली इंजेक्ट करतोय, बरोबर. आणि त्यामुळे आपल्याला त्याची व्हॉल्युमेट्रिक एफिशियन्सी सुद्धा जास्त मिळते. लेस प्रॉब्लेम ऑफ आयसिंग प्रॉब्लेम आपण जे काय कार्बोरेटर मध्ये होता, काय होता आयसिंग प्रॉब्लेम? इव्हॅपोरेशन कार्बोरेटरच्या आतमध्ये होत होतं आणि ते इव्हॅपोरेशन होण्यासाठी एअर कडून हीट न फ्युएल न घेतल्यामुळं, आणि हे सगळं कुठं होतंय कार्बोरेटरच्या बॅरेल मध्ये. त्यामुळे काय झालं की त्या कार्बोरेटरच्या बॅरेलच्या आतमधली एअर जी आहे ती थंड झाली, आणि थंड झाल्यामुळे काय झालं की मॉइश्चर जे आहे ती डिपॉझिट झाली, आणि त्याच्यामुळं मॉइश्चर डिपॉझिट होऊन त्याचं आईस फॉर्मेशन झालं, आणि त्याला आयसिंग प्रॉब्लेम म्हणतो आपण, कार्बोरेटर आयसिंग प्रॉब्लेम. तो प्रॉब्लेम इथं नाहीये, कारण इथं कुठं आपण इंजेक्ट करणार आहे डायरेक्टली एकतर इंजिनच्या आतमध्ये किंवा पोर्टच्या तिथं. त्यामुळं हा प्रॉब्लेम येणार नाहीये, कारण ती रिजन जनरली हॉट असतं, गरम असतं. इझी स्टार्टिंगला काय प्रॉब्लेम नाहीये, कारण तिथं प्रॉब्लेम काय येत होता, स्टार्टिंगला आपल्याला जास्त रिच मिक्सचर देता येत नव्हतं. का? इंजिनचं स्पीड कमी आहे, सक्शन प्रेशर कमी आहे, त्यामुळे आपल्याला रिच मिक्सचर देता येत नव्हतं. परंतु इथं काय आहे, किती इंजेक्ट करायचं आहे, कधी इंजेक्ट करायचं हे आपणच ठरवणार आहे. त्यामुळं डायरेक्टली स्टार्टिंग प्रॉब्लेम आपल्याला इथं अवॉइड करू शकतो. मल्टी सिलेंडर इंजिन मध्ये जास्त सुटेबल आहे. का? मल्टी सिलेंडर इंजिन जर आपण कार्बोरेटर वापरलं तर मी जसं आपण म्हणलं काय की जी जवळचं सिलेंडर आहे त्याला जास्त मिक्सचर, लांबचं सिलेंडर आहे त्याला कमी मिक्सचर, असं वगैरे होण्याची शक्यता असते. आणि युनिफॉर्म सप्लाय ऑफ एअर फ्युएल मिक्सचर होऊ शकतो, आणि युनिफॉर्म मिक्सचर सप्लाय टू द इंजिन सिलेंडर्स होऊ शकतो इन केस ऑफ मल्टी सिलेंडर इंजिन्स. आणि ते
इथं शक्य नाही का, इथं आपण प्रत्येक सिलेंडरसाठी सेपरेट इंजेक्टर दिलेला आहे. तो इंजेक्टर त्याचं काम करणार आहे. त्यामुळं तो प्रॉब्लेम आणि युनिफॉर्म मिक्सचर सप्लाय टू द इंजिन्स इथं होऊ शकत नाही. कारण प्रत्येक इंजेक्टरचं जर सेटिंग आपण सेम ठेवलं तर प्रत्येक इंजेक्टर तेवढ्या रिक्वायर्ड प्रमाणात तेवढे पाहिजे तेवढेच इंजेक्ट करणार. As required air fuel ratio at different condition, exhaust emission will be lower. म्हणजे आपल्याला जेवढा पाहिजे तेवढ्याच प्रमाणात फ्युएल इंजेक्ट केल्यामुळं जी काही एक्झॉस्ट एमिशन होणार होते त्याच्यावरती आपल्याला कंट्रोल मिळवता येतो. आणि इम्प्रूव्ह ब्रेक स्पेसिफिक फ्युएल कन्झम्पशन मध्ये इम्प्रूव्हमेंट होऊ शकतं, म्हणजेच मायलेज चांगलं मिळू शकतं. तर हे सगळे काय होते ऍडव्हान्टेजेस ऑफ इंजेक्शन सिस्टम. पण त्याबद्दल बरोबर काय डिसएडव्हान्टेजेस पण आहेत. काय डिसएडव्हान्टेजेस आहेत? हाय इनिशियल कॉस्ट. हे सगळं इनिशियल कॉस्ट, कारण आता आपण बघितलं कुठल्या कॉम्पोनेंट्स होते बरोबर. एक पहिल्यांदा टँक मधून पहिल्यांदा अक्युमुलेटर मध्ये येतोय, अक्युमुलेटर मधून परत एक फ्युएल इंजेक्शन पंप मध्ये जातोय, पंप मधून फिल्टरला जातोय, फिल्टर मधून पंपाला येतोय, पंपामधून प्रत्येक इंजेक्टरला जातोय आणि प्रत्येक सिलेंडरला एक इंजेक्टर आहे. म्हणजे नंबर ऑफ कॉम्पोनेंट्स आर मेनी, भरपूर कॉम्पोनेंट झाले. आणि तिकडे काय वापरत होतो याच्याऐवजी फक्त एक कार्बोरेटर. त्यामुळे काय होतं की इथं कॉस्ट ही फ्युएल इंजेक्शन सिस्टमची कॉस्ट वाढते. त्यामुळे तुम्ही जर बघाल तर जी काही इंजेक्शन सिस्टम असलेल्या बाईक्स वगैरे आहेत त्याची जनरली कॉस्ट कार्बोरेटेड इंजिन पेक्षा जास्त असते. ही ह्याच्यामुळे आहे. मेजर पार्ट्स इलेक्ट्रॉनिक सो कॅन बी रिपेअर्ड विच इन्क्रीजेस द कॉस्ट ऑफ मेंटेनन्स. मेजर इलेक्ट्रॉनिक पार्ट, त्यामुळे मेंटेनन्स मध्ये प्रॉब्लेम येतो. कारण इलेक्ट्रॉनिक पार्ट मध्ये मेकॅनिकल पार्ट असलं तर आपल्याला काय बिघडलं हे लगेच फाइंड आउट करता येतं, पण इलेक्ट्रॉनिक सिस्टम मध्ये काय बिघडलं हे आपल्याला फाइंड आउट करणं अवघड जातं बरोबर. त्यासाठी स्किल्ड लोक लागतात, ज्यांचा एक्सपिरियन्स आहे, किंवा मग चांगले इक्विपमेंट्स लागतात, मेजरमेंट इक्विपमेंट्स लागतात, तरच आपण त्यातलं डिफेक्ट फाइंड आउट करू शकतो. कारण काय बिघाड झालाय इलेक्ट्रॉनिक पार्ट मध्ये हे आपल्याला बाहेरून दिसत नाही बरोबर का. एखादा इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट ज्यावेळेला खराब होतो आणि ज्यावेळेला आपण त्याच्या रिपेअर करायला घेऊन जातो त्यावेळेला ते सांगतात बघा ही चिप उडली 4,000 रुपये आणि ती चिप असते 4 रुपयाची नाही तर 5 रुपयाची, परंतु आपल्याला तिथे 4,000 म्हटलं की 4,000 द्यावं लागतं, कारण आपल्याला त्यातनं काहीच समजत नाही बरोबर. आपल्याला त्यातलं काहीच माहित नसतंय. पण ती मेकॅनिकलची कंडिशन नाही. मेकॅनिकल असेल तर आपल्याला लगेच समजतंय हा पार्ट खराब झालाय बाबा, तर हे पार्ट बदलायला याची किंमत किती असेल, किंवा मार्केटमध्ये आपण जाऊन विचारू शकतो याची बाबा किती किंमत किती आहे. तसं इलेक्ट्रॉनिकचं पार्ट्स होत नाहीये, तर तो मोठा प्रॉब्लेम आहे. मेजर इलेक्ट्रॉनिक पार्ट्स मध्ये रिपेअरचा एक मोठा इश्यू असतो. स्किल्ड वर्कर अँड स्पेशल सर्व्हिस इक्विपमेंट्स आर रिक्वायर्ड. स्किल्ड माणसं लागते तरच आपल्याला डिफेक्ट असेल तर किंवा प्रॉब्लेम आला तर आपण रेक्टिफाय करू शकतो, नाहीतर करू शकत नाही एमपीएफआय मध्ये. स्पेशल सर्व्हिस इक्विपमेंट्स रिक्वायर्ड. इक्विपमेंट सुद्धा खूप हाय क्वालिटी लागतात. मेकॅनिकल प्रॉब्लेम असेल तर आपल्याला काय पाना स्क्रूड्रायव्हर असले 4 टूल्स असले की काम संपलं, परंतु इलेक्ट्रॉनिक्स मध्ये तसं नाहीये. इलेक्ट्रॉनिक मध्ये ते त्या ईसीयू मध्ये काय डिफेक्ट आहे हे फाइंड आउट करायचं असेल तर ते इलेक्ट्रॉनिक सिस्टमच लागणार बरोबर. तसे इक्विपमेंट असेल तरच ती आपल्याला फाइंड आउट करता येणार, म्हणजे हे कॉस्टली होणार. सिस्टम इज मोर कॉम्प्लिकेटेड. इथं ऍज अ होल सिस्टम कॉम्प्लिकेटेड आहे. तिकडं मेकॅनिकली कॉम्प्लिकेटेड होतं, इथं मेकॅनिकली सिम्पल झालं, परंतु ऍज अ होल त्यात एक इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट आलं, एक पंप आला, त्यात एक फिल्टर आला, त्यात परत इंजेक्टर्स आले, असे भरपूर कॉम्पोनेंट झाल्यामुळं एकंदरीत परत आणखी सिस्टम कॉम्प्लिकेटेड झालेली आहे. सो दीज आर द डिसएडव्हान्टेजेस ऑफ पेट्रोल इंजेक्शन सिस्टम. सो विथ दिस वी कंप्लीट द चॅप्टर नंबर 2. ऍक्च्युली आपण आता जवळजवळ 40 लेक्चर संपवले, 40 लेक्चर घेतले, 40 तास लेक्चर झाला. आणि जर आमचा प्लॅन बघितला तर या 40 तासामध्ये आम्ही अख्खं सिलेबस संपवणं अपेक्षित होतं, परंतु झालं किती कंप्लीट तर फक्त 2 चॅप्टर. कारण बरेच जणांचं कंप्लेंट आले की माझं स्पीड जास्त आहे, मी जी काय बोलतो ते समजत नाहीये, मी जरा फास्ट बोलतोय, फास्ट शिकवतोय, असं सगळ्यांचं म्हणणं झालं. त्यामुळे आपल्याला परत रिपीट करावं लागलं आणि स्लो जावं लागतंय, त्यामुळे वेळ जास्त लागतोय.
पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, एवढ्या 40 लेक्चर मध्ये अख्खा सिलेबस कम्प्लीट करणं अपेक्षित होतं. कारण पहिल्या चॅप्टरला 6 लेक्चर आणि दुसऱ्या चॅप्टरला 6 लेक्चर, 12 लेक्चरचा जो कंटेंट आहे तो आपण 40 लेक्चर मध्ये घेतला. आणि आता आपण अशा प्रकारे दुसरा चॅप्टर संपलेला आहे. So any doubt in this particular chapter you can ask. Anybody having any doubt in this particular chapter? हे तुमचं सिलेबस होतं. इंजिन फ्युअल रिक्वायरमेंट्स आपण डिस्कस केलं, मिक्सचर रिक्वायरमेंट्स डिस्कस केले, सिंपल कार्बोरेटर डिस्कस केलं, ॲडिशनल सिस्टम्स डिस्कस केले, कॉम्पेन्सेटिंग डिव्हाइसेस डिस्कस केलं आणि इलेक्ट्रॉनिक पेट्रोल इंजेक्शन सिस्टम म्हणजे MPFI डिस्कस केलं. आणि ही 2 पॉइंट्स आहेत, कॅल्क्युलेशन ऑफ एअर फ्युअल रेशो, त्याच्यामध्ये एक्झॅक्ट अँड अप्रॉक्सिमेट मेथड, हे SS जाधव सर डिराईव्ह करतील क्लासमध्ये, त्यावेळेला तुम्हाला समजेल. हे न्यूमरिकल्स आहेत, ते पण तुम्हाला त्यावेळेला समजतील. बरोबर. तर हे 2 पॉइंट सोडून वरच्या आणि हे पॉइंट आपण आय थिंक आय हॅव कम्प्लीट टू द सॅटिस्फॅक्शन ऑफ एव्हरी स्टुडंट. कुणाला काय समजलं नसेल तर मला आता सांगा. आय विल रिपीट दॅट. एनीबडी हॅव्हिंग एनी डाऊट? परत म्हणायचं नाही कुणी सरांनी ज्या वेळेला शिकवलं त्यावेळेला आम्हाला समजलं नाही. सरांनी फास्ट शिकवलं, असल्या कुठल्याही कंप्लेंट किंवा कुठले एक्सक्युजेस रादर नंतर चालणार नाही. तर आता मला सांगा, जेणेकरून मी आताच तुम्हाला तुमचे सगळे पॉइंट्स आहेत ती क्लिअर करतो. बालाजी पिसे, येस सर. समजलं का सगळं? येस सर, अंडरस्टूड. सगळं समजलं. बर. राहुल चौधरी, येस सर. चॅप्टर 2 मधल्या जी पॉइंट्स इथं आपण आता जी डिस्कस केल्या सगळ्या, ते सगळ्या समजल्या का? यातली कुठली Yes, पॉइंट sir. आहे का जी तुम्हाला समजली नाही? राहुल, Yes, sir. Understood, sir. अंडरस्टूड एव्हरीथिंग. ओके. कारंडे, गौरव कारंडे, येस सर. समजले का सगळं? हो सर, समजलं. सगळं समजलंय. बर, ठीक आहे. येस सर. शिवाजी, सॉरी, शिवानी नाने, शिवानी, येस सर. सगळ्या पॉइंट समजल्या का? हा सर. कुठली पॉइंट आहे का जी तुम्हाला समजली नाही आणि मी अजून एकदा एक्सप्लेन करावं अशी तुमची अपेक्षा आहे? अशी कुठली पॉइंट आहे का? नाही सर. नाही, नक्की? नक्की. मी आता क्वेश्चन्स दिल्यानंतर तुम्हाला सगळे त्याचे आन्सर्स लिहावे लागतील. किती जणांनी क्वेश्चन कॉलेजला येऊन पुस्तक घेऊन गेलात? मी तुम्हाला याच्या अगोदर ज्या वेळेला असाइनमेंट दिलं त्यावेळेला तुम्हाला सांगितलं होतं, तुमच्या कन्व्हिनियंट वेळेला तुम्ही या आणि तुमची पुस्तकं घेऊन जावा. बुक बँक किती लोक घेऊन गेलात? ज्यांनी कोणी नेलं नसेल त्यांनी कॉलेजला यावं, तुमच्या जी काही ग्रुप मेंबर आहे त्याच्याबरोबर, आणि तुमची पुस्तकं घेऊन जावी. गोरे, ऋत्विक गोरे, रोल नंबर 75. येस सर. कधी येता तुम्ही कॉलेजला लेक्चरला? नाही सर, नेटवर्क प्रॉब्लेम आहे सर आमच्या इकडे. किती प्रॉब्लेम आहे? किती दिवस प्रॉब्लेम आहे? किती नाही लेक्चर? ऑटोमॅटिक. नाही, कसं आहे माहिती आहे का, लेक्चर मध्ये तुमची अटेंडन्स जवळजवळ 0 आहे. किती लेक्चर अटेंड केले तुम्ही आजपर्यंत? 40 तास झाले आजपर्यंत. त्यातले तुम्ही किती अटेंड केले, किती तास अटेंड केले सांगा बरं? सांगा गोरे. 2 तास, 4 तास, 6 तास, 8 तास, 10 तास, किती तर झाले असतील ना? सांगा की किती झाले?
काय लक्षात नाही सर. हा, लक्षात कसं नसतं हा गोरे, असं नाही चालायचं बरं का. रेग्युलरली अटेंड करा. हो सर, रेग्युलर करतो. हा, परत समजलं नाही कारण चालणार नाही. कारण आम्ही 40 तास शिकवलं आणि तुम्ही जर अटेंड करत नसाल आणि परत तुम्ही समजलं नसलं नाही म्हणत असाल तर परत अवघड होतं बरं का. बर, थेंगल, ज्ञानेश्वर, सगळं समजलंय का? आता असाइनमेंट मध्ये दिलेले जे क्वेश्चन्स आहेत त्याचे सगळे आन्सर लिहू शकता का? असाइनमेंट नंबर 1 आणि 2 लिहिले का? नाही सर, तो नाही लिहिलं. हा, मग ते लिहायलाच कधी चालू करणार? आजपासून करतो सर. हा, तर मला सगळ्यांनी पुढच्या वेळेला मी तुम्हाला मागितलं की प्रत्येकानं आपापलं जी काही लिहिलेलं आहे ते तयार ठेवायचं, दाखवायला. व्हिडिओ चालू करायचा आणि जे काही राईटअप आहे तो दाखवायचा मला लिहिलेला प्रत्येकानं. असाइन नंबर 1 आणि असाइन नंबर 2 2 चॅप्टर झालेत आणि 2 असाइनमेंट आहे ते तुम्हाला देऊन झालेले आहे. बरोबर? ओके. जर आता कोणालाच काही डाऊट नसेल, जर सगळ्यांना चॅप्टर नंबर 1 आणि चॅप्टर नंबर 2 सगळंच समजलं असेल तर आजच्या दिवसाचा लेक्चर आपण इथंच कन्क्लूड करूया. थोडस मी लवकर करतोय, काय हरकत नाहीये, कारण मला पण थोडस काम आहे. आणि दुसरी गोष्ट, आपला चॅप्टर असा तसंच संपलेला आहे. सो नेक्स्ट टाइम फ्रेश वी विल स्टार्ट फॉर चॅप्टर नंबर 3 इन द नेक्स्ट लेक्चर. आणि आता पुढच्या जी काही वेळ आहे त्यात तुम्हाला तुमचे डाऊट्स विचारण्यासाठी मी वेळ दिलेला आहे. तर तुम्ही जे कोणाला जे काही डाऊट्स असतील ते विचारा, अन्यथा तुम्ही अटेंडन्स मार्क करून जाऊ शकता. अटेंडन्स मार्क करा म्हटलं की लगेच तयार, धाड 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 अटेंडन्स पडते. चॅट बॉक्स मध्ये अटेंडन्स मार्क करा. ज्यांना कोणाला काय डाऊट असेल त्यांनी विचारा, त्यांनी थांबलं तरी चालेल. ज्यांना डाऊट आहे त्यांनी थांबा, आणि ज्यांचे सगळे डाऊट्स क्लिअर झाले त्यांनी लिव्ह केलं तरी चालेल. Those who are having doubts can remain and ask for your doubts, else you can mark your attendance and you can leave. सर, हा, प्लीज. लायब्ररी किती वेळ ओपन असते, म्हणजे टायमिंग तरी? लायब्ररी दिवसभर चालू असते. ओके. दिवसभर असते चालू, काय अडचण नाही. कधीही तुम्ही या आणि तुमची पुस्तकं घेऊन जाऊ शकता. हॅलो. ओके, बरोबर. अजून कोणाला काय डाऊट? सर, हा, बोला. सर आजचं थोडस रिपीट करता का? आजचा कंटेंट, आज शिकवलेला कंटेंट का? हा सर, ती नेटवर्क प्रॉब्लेम मला ऐकू पण येत नव्हतं आणि मी सारखं लेफ्ट पण होत होते. बर बर, ठीक आहे. बर, काय हरकत नाही. अजून एकदा आपण तुमच्यासाठी रिपीट करू, नो प्रॉब्लेम. आपण डिस्कस केलेला पार्ट होता मल्टी पॉइंट फ्युएल इंजेक्शन सिस्टम. फ्युएल इंजेक्शन सिस्टम 2 प्रकारचे असतात. ही जी आहे कार्बोरेटर सिस्टम आहे, तर कार्बोरेटर वापरले, कार्बोरेटरने मिक्सचर तयार करून आतमध्ये सप्लाय केलं, याला कार्बोरेटर सिस्टम म्हणतो. परंतु ह्याला प्रॉब्लेम असल्यामुळे आपण काय केलं, नेक्स्ट टाईपला गेलो, जे त्याला आपण इंजेक्शन सिस्टम असं नाव दिलं. आणि इथं दिसतंय ते ही मॅनिफोल्ड इंजेक्शन किंवा थ्रोटल बॉडी इंजेक्शन आहे. त्याच्यामध्ये आपण काय केलं, एक इंजेक्टर वापरलं आणि इंजेक्शन कुठं केलं, मॅनिफोल्ड मध्ये केलं, इनलेट मॅनिफोल्ड मध्ये केलं. म्हणजे तुम्हाला आता इंजिन वरतीच दाखवायचं झालं तर हे आपण इथं इंजेक्ट करतो, या ठिकाणी इंजेक्ट करतो, आणि इथं मिक्सचर तयार होऊन ती मिक्सचर इकडे जाणार, इकडे पण जाणार, इकडे पण जाणार, इकडे पण जाणार. त्याला आपण काय म्हणालो,
सिंगल पॉइंट इंजेक्शन किंवा मॅनिफोल्ड इंजेक्शन किंवा थ्रोटल बॉडी इंजेक्शन. आणि दुसरा जो प्रकार आहे त्याला आपण पोर्ट इंजेक्शन असं नाव दिलं. आता याला पोर्ट इंजेक्शन का म्हणालो, कारण इथं इनलेट पोर्ट आहे. हा इनलेट पोर्ट या सिलेंडरचा आहे, हा इनलेट पोर्ट या सिलेंडरचा आहे, हा इनलेट पोर्ट या सिलेंडरचा आहे. पोर्टच्या जवळ इंजेक्ट केल्यामुळे आपण त्याला पोर्ट इंजेक्शन असं नाव दिलं. बरोबर. आणि तिसरा जो प्रकार आहे त्यात काय केलं आपण, इंजेक्शन डायरेक्टली सिलेंडर मध्ये केलं. मला ह्याला डायरेक्ट इंजेक्शन असं म्हणालो. आणि इंजेक्शन गॅसोलिनचं म्हणजे पेट्रोलचं केल्यामुळे आपण GDI गॅसोलिन डायरेक्ट इंजेक्शन असं नाव दिलं. ही म्हणजे जवळजवळ CI इंजिन सारखीच कंडिशन झाली. आतमध्ये एअर घेतली आणि फ्युएल डायरेक्टली इंजेक्ट केलं सिलेंडर मध्ये. तर त्यामुळे ह्याला काही डिफिकल्टी येतात, म्हणून ही जनरली वापरत नाही. तसंच हे कार्बोरेटर सारखंच काम करतं. इथं कार्बोरेटर मिक्सर तयार करत होता, त्याच्याऐवजी इथं इंजेक्टर तयार करतोय, एवढाच तो काही फरक झाला. परंतु इथं काय होणार आहे, इथून येणारं मिक्सर कदाचित याला कमी पोचेल, याला जास्त पोचेल, असं वगैरे होऊ शकतं. तर म्हणजे ह्याला पण थोडासा डिफिकल्टी आहे, म्हणून हे सुद्धा आपण कमी प्रमाणात वापरतो. मग वापरतो कुठलं, तर हे जास्त प्रमाणात वापरतो. एक इंजेक्टर एक सिलेंडर, हा इंजेक्टर या सिलेंडरसाठी, हा इंजेक्टर या सिलेंडरसाठी, हा इंजेक्टर या सिलेंडरसाठी, म्हणजे 4 सिलेंडरसाठी 4 इंजेक्टर. म्हणजे वी आर इंजेक्टिंग multiple points and therefore we call this particular system as multi-point fuel injection system. Diksha? Yes sir. Understood? MPFI Yes, sir. म्हणजे काय, मल्टी पॉइंट फ्युएल इंजेक्शन सिस्टम म्हणजे काय, समजलं? हा सर. ओके. तर ही पुढची स्लाइड. पुढच्या स्लाइड मध्ये काय दाखवलंय, एक ECU दाखवलाय आणि एक इंजेक्टर दाखवलाय. इकडून काय येतंय, इकडून फ्युएल येतंय, फ्युएल येते आणि फ्युएल इकडून ECUच्या मार्फत आपण ह्याला कंट्रोल करतोय आणि इथं फ्युएल इंजेक्ट करतोय इंजिन मध्ये. बरोबर. हेच आपण इथं डिस्कस केलं. काय केलं, इथं सेन्सर्स वापरले, सेन्सर्स वापरून आपण सिग्नल्स घेतले ECU ला. म्हणजे ECU ला आता इनपुट काय मिळालं, काहीतरी इनपुट मिळालं आणि त्या इनपुटच्या बेसिसवर ते डिसिजन घेणार आहे. तर ते डिसिजन कोणाला कळवलं, फ्युएल सिस्टमला कळवलं, म्हणजे इंजेक्टरला कळवलं आणि त्या प्रमाणात इंजेक्ट करणार. ते डिसिजन इग्निशन सिस्टमला कळवलं, म्हणजे त्या हिशोबानं इग्निशन सिस्टम आहे ती कंबशन मिक्सरचं इग्निशन करणार, कंबशन करणार, पेटवणार. तर अशा प्रकारे ECU वापरून आपण काय केलं, आता फ्युएल इंजेक्शन केलं. अशा प्रकारे वेगळ्या वेगळ्या सेन्सरचं इनपुट ECU ने घेतलं, ECU त्या हिशोबाने कॅल्क्युलेट करणार आणि मग नंतर नोझलला सांगणार, इंजेक्टरला सांगणार की आता किती फ्युएल इंजेक्ट करायचं आहे, कधी इंजेक्ट करायचं आहे, किती प्रमाणात इंजेक्ट करायचं आहे, किती वेळ इंजेक्ट करायचा आहे, असं सांगणार त्याला. आणि त्या प्रमाणात इंजेक्टर इंजेक्ट करणार, त्या प्रमाणात इंजेक्टर हा इंजेक्ट करणार. तर हे झालं सिस्टमचं वर्किंग. आणि हेच करत असताना आपल्याला ऑब्जेक्टिव्ह काय काय आहेत, पॉवर आउटपुट जास्त असलं पाहिजे, फ्युएल एफिशियन्सी चांगली असली पाहिजे, एमिशन्स कमी असले पाहिजेत, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फ्युएल आपल्याला वापरता आले पाहिजेत, ते इंजिनची रिलायबिलिटी चांगली असली पाहिजे, ऑपरेशन स्मूथ पाहिजे, इनिशियल आणि मेंटेनन्स कॉस्ट दोन्ही कमी असलं पाहिजे, आणि त्याची डायग्नोस्टिक कॅपॅसिटी म्हणजे जर खराब झालं तर त्याला इझिली आपल्याला डायग्नोस्टिक करता आलं पाहिजे, वेगळ्या वेगळ्या एन्व्हायरमेंट मध्ये वापरता आलं पाहिजे आणि ट्युनिंग करणं सोपं असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपल्याला एखाद्या इंजेक्शन सिस्टम मधून आपल्याला अपेक्षित आहेत, ऑब्जेक्टिव्ह आहेत. अशा 2 प्रकारे आपण आता डिस्कस केलं, एक टोटल बॉडी इंजेक्शन आणि एक पोर्ट इंजेक्शन. टोटल बॉडी इंजेक्शन म्हणजे हा पोर्ट इंजेक्शन, हा टोटल बॉडी इंजेक्शन, मॅनिफोल्ड इंजेक्शन किंवा टोटल बॉडी इंजेक्शन ह्याला नाव दिलं. आणि ह्याला काय नाव दिलं, पोर्ट इंजेक्शन. तेच इथं या स्लाइड मध्ये आपण लिहिलं, काय एक टोटल बॉडी इंजेक्शन किंवा सिंगल पॉइंट इंजेक्शन असं नाव देतो, एक मल्टी पॉइंट इंजेक्शन किंवा MPFI, हे म्हणजे MPFI, यालाच आपण मल्टी पॉइंट फ्युएल इंजेक्शन सिस्टम असं नाव दिलं. फ्युएल इंजेक्शन सिस्टम म्हणजेच MPFI. हे MPFI किंवा पोर्ट इंजेक्शन असं नाव दिलं. हे तुमचं पोर्ट इंजेक्शन, मल्टी पॉइंट फ्युएल इंजेक्शन सिस्टम. तेच इथे एक्सप्लेन केलं. आणि
इथं पोर्ट इंजेक्शन मध्ये आपण क्लिअरली दाखवलं काय झालं, प्रत्येक पोर्ट मध्ये एक इंजेक्टर, इथे एक इंजेक्टर आहे, इथे एक इंजेक्टर आहे, इथे एक इंजेक्टर आहे, इथे एक इंजेक्टर आहे, असं बसवलंय आपण. आणि तीच तुम्हाला या फिगर मध्ये पण दिसेल. इथे एक इंजेक्टर दिसतो, इथे एक इंजेक्टर दिसतो, इथे एक इंजेक्टर दिसतो आणि इथे एक इंजेक्टर दिसतो. 4 इंजेक्टर वापरले कारण 4 सिलेंडर इंजिन आहे. आणि इथं आहे हे फ्युएल टँक आहे, इथं अक्युम्युलेटर आहे, इथं फ्युएल फिल्टर आहे, ते फिल्टर करून पुढं पंपाला फ्युएल पंप आहे, या पंपाला फ्युएल आलं आणि या पंपामधून इंजेक्टरला जातो आणि त्या इंजेक्टर मध्ये इंजेक्ट होतं. आणि इथं काय आहे, इथं थ्रोटल वॉल आहे, ती थ्रोटल वॉल आपण एअर कंट्रोल केली, म्हणजे आतमध्ये जाणे एअर कंट्रोल केली. इथं आतमध्ये किती फ्युएल इंजेक्ट होणार आहे कंट्रोल केलं, म्हणजेच इनडायरेक्टली किती मिक्सचर तयार होणार आहे आणि किती आतमध्ये जाणार आहे प्रत्येक सिलेंडर मध्ये हे कंट्रोल केलं. याला म्हणतात मल्टी पॉइंट फ्युएल इंजेक्शन सिस्टम. हे टोटल बॉडी इंजेक्शन आपण आता डिस्कस केलं. टोटल बॉडी म्हणजे मॅनिफोल्ड इंजेक्शन. इथं काय केलं, एकच इंजेक्टर वापरलं, इथं मिक्सचर तयार केलं, तेच मिक्सचर इकडे जातं, इकडे जातं, इकडे जातं, इकडे जातं, सगळीकडे एकच मिक्सचर जातं. या केसमध्ये काय होतं, प्रत्येक सिलेंडरला जाणारे मिक्सचर त्या सिलेंडरच्या ओपनिंगच्या तिथंच म्हणजे पोर्टच्या तिथंच तयार होत होतं. आणि ते हा इंजेक्टर याला सप्लाय नाही करत, हा इंजेक्टर फक्त या सिलेंडरसाठीच आहे. हा इंजेक्टर या सिलेंडरसाठी म्हणजे प्रत्येक सिलेंडरसाठी वेगळा वेगळा इंजेक्टर होता. आणि या टोटल बॉडी इंजेक्शन मध्ये काय आहे, एकच इंजेक्टर आहे आणि तो सगळ्या सिलेंडरला सप्लाय करतो. इथं तीच डायग्रामॅटिकली दाखवलं, ECU आपण इंजेक्ट करतोय, इथून एअर फ्लो येतोय, इकडून फ्युएल येते आणि त्या पद्धतीने आपण सप्लाय करतो. आणि या इंजेक्शन सिस्टमला MPFI ला 2 प्रकार आहेत, आपण असं म्हणालो. नाव दिली DMPFI आणि LMPFI. DMPFI म्हणजे काय आहे की आपण कुठल्या पॅरामीटरच्या हिशोबाने आपण त्याला मॅनिप्युलेट करतोय किंवा कंट्रोल करतोय, त्या बेसिसवरती हे टाइप्स ठरलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल इथं काय करतोय आपण, इथं व्हॅक्युम सेन्स करतोय, इंजिनचं व्हॅक्युम किती झालंय ते सेन्स करतोय आणि त्याचा सिग्नल ECU ला गेलं की त्या हिशोबानं इथं प्रोग्राम कॅल्क्युलेट करणार आणि इंजेक्टरला सांगणार की एवढ्या प्रमाणात फ्युएल इंजेक्ट करा. इथं काय केलं, इथं व्हॅक्युम सेन्स केलता, इथं काय सेन्स केलंय, एअर व्हॉल्यूम सेन्सर, आतमध्ये येणारी एअरची व्हॉल्यूम किती आहे आणि त्या व्हॉल्यूमच्या जी काय डाटा मिळणार आहे, व्हॉल्यूमचा जी काय आकडा मिळणार आहे, तो आकडा कुठे गेला, आता ECU ला गेला आणि ECU त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन करणार आणि इंजेक्टरला सांगणार की आता एवढ्या प्रमाणात इंजेक्ट करा, त्याच्या हिशोबाने इंजेक्ट करणार. तर DMPFI आणि LMPFI मधला फरक आहे, इथं व्हॅक्युम बेस्ड इंजेक्शन कॅल्क्युलेशन आहे, इथं एअर व्हॉल्यूम बेस्ड कॅल्क्युलेशन आहे आणि बाकी सगळी सिस्टम सारखीच आहे. तर याला काय म्हणायचं, DMPFI आणि LMPFI. तर मार्केटमध्ये MPI सिस्टम 2 प्रकारचे आहेत, एक व्हॅक्युम बेस्ड सेन्सर आहे आणि दुसरी एअर व्हॉल्यूम बेस्ड सेन्सर आहे. आणि त्याचे ऍडव्हान्टेजेस काय होते, वेगवेगळ्या प्रकारला कंडिशनला वेगवेगळ्या प्रमाणात आपण एअर फ्युएल रेशो करेक्टली आपण मेंटेन करू शकतो. का, कारण आपल्याला डायरेक्ट फ्युएल इंजेक्ट करायचं आहे, किती इंजेक्ट करायचं हे आपल्या हातात आहे. त्यामुळं ज्या कंडिशनला जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढ्या प्रमाणात आपण फ्युएल देऊ शकतो. त्यामुळे आपला परफॉर्मन्स चांगलं मिळतं. वेंचुरी कार्बोरेटर असलं काही आपण वापरत नाहीये. कार्बोरेटर न वापरल्यामुळं कार्बोरेटर आयसिंगचा प्रॉब्लेम नाहीये, वेपर लॉकचा प्रॉब्लेम नाहीये, स्टार्टिंगचा प्रॉब्लेम नाहीये. मल्टी सिलेंडर साठी जास्त सुटेबल आहे, कारण प्रत्येक सिलेंडरला आपण सेपरेट इंजेक्टर वापरून कंट्रोल करतोय. त्यामुळं मल्टी सिलेंडर साठी ते जास्त सुटेबल आहे आणि एमिशन सुद्धा कमी आहेत आणि ऍव्हरेज सुद्धा चांगलं मिळतंय. हे तुमचे ऍडव्हान्टेजेस झाले. डिसएडव्हान्टेजेस काय, भरपूर पार्ट्स आहेत, ECU सारखे कॉम्प्लिकेटेड इलेक्ट्रॉनिक पार्ट आहे आणि त्याच्यामुळं त्याची कॉस्ट वाढते. रिपेअर करणं अवघड आहे, कारण अवघड सुद्धा आहे आणि कॉस्ट सुद्धा जास्त आहे. कारण काय तर स्किल माणसं लागतात रिपेअर करायला आणि इक्विपमेंट सुद्धा खूप कॉस्टली लागतात मेंटेनन्स करायला. त्यामुळं तुमचं मेंटेनन्स कॉस्ट वाढतोय आणि मेंटेनन्स किचकट होतोय. सिस्टम इज कॉम्प्लिकेटेड, भरपूर पार्ट्स आपल्या वापरलं, काय एक अक्युम्युलेटर, परत एक फिल्टर, परत एक पंप, परत इंजेक्टर, वेगळ्या इंजेक्टर, असं एकूण मिळून सिस्टम मोठी झाली, खूप मोठी कॉम्प्लिकेटेड झाली. तर that is another disadvantage. So that was the end of the chapter number 2. I hope Diksha understood. Yes sir, thank you sir. Okay, no problem. Anybody else?
हॅव्हिंग एनी डाऊट? सर बोला. हॅलो अविनाश बोला. सर, सेपरेट बुक बँक घेता येते का? सेपरेट बुक बँक तुम्हाला मिळणार नाहीये, कारण आपल्या कॉलेजचं जी काय रूल आहे ती 2 मुलांमध्ये एक बुक बँक अशीच आहे. तर आसपास कोण नाही मेकॅनिकलचं? नाही, कसं आहे की आसपास म्हणजे एक 4 किलोमीटर 5 किलोमीटर आता सगळ्या गाड्या वगैरे सगळं चालू झालं, एसटी पण चालू झालेत आता. आलं लक्षात? नाही सर, नाही जवळ आसपास कोण? हा नाही सर, येतो कोण आसपास मेकॅनिकल? नाही, असं तसं आता तो प्रॉब्लेम नाही व सांगून चालणार. तुम्हाला ऍटलिस्ट घ्या तरी. ठीक आहे सर, घेतो. हा, एक्सचेंज करायचं पुढचा प्रॉब्लेम आहे, पण पुस्तकं तरी घ्या, अभ्यास तरी चालू करा. हा सर, घेतो. परत एक्सचेंज करायचं त्यावेळेला बघू काय कंडिशन आहे तिथं तुमच्या. कुठं राहता तुम्ही? मोहोळ सर. मोहोळ. अहो, मोहोळ मध्ये किती विद्यार्थी आहेत की आपले मेकॅनिकलचे? मोहोळ मध्ये भेटले गावात राहतो सर. मोहोळमध्ये. आता एफई मध्ये एवढ्या दिवस होता, तुमचे मित्र विचारा की सगळे आता मित्र तुम्हाला दिसतेत, नावं दिसतेत, त्यांना बोला, त्यांच्याशी कोणतरी एक पार्टनर तयार करा आणि त्यांच्या बरोबर घ्या. थोडस जास्त एक 5 किलोमीटर लांब असेल, 10 किलोमीटर लांब असेल, काय फरक पडतो? ठीक आहे. एक ग्रुप तयार करा, 2 जणांचा ग्रुप तयार करायचा आहे, लय मोठा कुठं तयार करायचा आहे. एक जणाला विचारलं त्यानं होय म्हणलं की त्याबरोबर जायचं, घेऊन आपलं पुस्तकं आपला अभ्यास चालू करायचा. ठीक आहे सर, थँक्यू. Any others problem? Anybody else? मला वाटतंय कोणाला काय प्रॉब्लेम असेल. सुयोग जाधव साताऱ्याचे आहे म्हणतात. आता एक्स्ट्रा चालू झालेत. सुयोग सर. हा बोला. सर, नोट्स पाठवा की सर, म्हणजे आता शिकवलेले सेकंड चॅप्टरचे. आता तुम्हाला पुस्तक घ्या म्हणलं की कशाला नोट्स पाहिजेत? तर ठीक आहे, नोट्स अपलोड करतो मी. कसं आहे माहिती आहे का? स्वतःहून आपल्याला शिकावं. बरोबर आहे सर. एक जणात ठेवा, नोट्स वर अवलंबून राहण्याचा सोडून द्या की थोडस. बरोबर आहे सर, म्हणजे घरी काम देतं, कुठं जाऊ नको म्हणजे, कारण गावात कोरोना पेशंट जास्त वाढलेत आणि कुठं बाहेर जाऊ देत नाहीत सर घरी. कशाला बाहेर जाताय? तुमच्याकडे मोबाईल आहे, कुठला पण एक शब्द जरी इंटरनेट वरती सर्चला टाकला की ढिगाला मटेरियल येते. कशाला तुम्हाला लागते आमचे नोट्स? पण तरी सुद्धा पाठवतो, काय अडचण नाहीये. ओके सर, ओके सर, आज पाठवा सर. मग बघूया. मला कसं आहे की आता वेळ मिळत नाहीये, थोडस ते आरवरचं काम चालू आहे, त्यामुळे थोडस मी बिझी असतोय. बघूया, मी वेळ मिळाला की पाठवतो. हा, ओके ओके, थँक्यू एव्हरीबडी. थँक्यू. हॅलो मॅडम.